अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा, उद्या 10 ऑक्टोबर गुरुवार। उद्या असणारा गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उद्या शारदीय नवरात्री उत्सवातील 8वा दिवस आहे। उद्या 8वी माळ आहे आणि प्रत्येक वर्षी आपण नवरात्रीतील 8व्या माळेला अष्टमी साजरी करतो। या अष्टमीला दुर्गा अष्टमी किंवा महाअष्टमी असंही म्हटलं जातं। नवरात्रीतील जे 9 दिवस आहेत हे माता दुर्गेच्या नवरूपांची पूजा करण्यासाठी समर्पित आहेत। म्हणजे संपूर्ण वर्षभरामध्ये येणारी ही जी नवरात्र आहे, शारदीय नवरात्र, या नवरात्रीला जितकं महत्त्व आहे ना, किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्त्व या नवरात्रीतील अष्टमी तिथीला आहे। असंख्य लोक नवरात्रीतील अष्टमी तिथीला व्रत करतात, अष्टमी तिथीला ब्राह्मण भोजन करतात, अष्टमी तिथीला जर धार्मिक स्थळ असतात तिथे जाऊन दान करतात। बरीचशी लोक जी इतर 20 उपवास ज्यांना करणं शक्य नसतं ती लोक अष्टमीचा उपवास करतात। माता लक्ष्मीला असंख्य गोष्टी अर्पण करतात, धार्मिक स्थळी जाऊन अभ्यंग स्नान करतात, त्या स्नानाचं पुण्य मिळवतात। तर बरीचशी लोक या अष्टमी तिथीला मूकव्रत करतात, म्हणजे काहीही न बोलता, काहीही न खाता पिता निर्जला व्रत धरतात। इतकं महत्त्व या अष्टमी तिथीचं आहे। तर बरीचशी अशीही लोक आहेत जी वर्षभर प्रत्येक महिन्यात येणारी जी अष्टमी तिथी आहे ना, या अष्टमी तिथीला माता लक्ष्मीच्या विशेष सेवा करतात, कारण ही संपूर्ण जी तिथी आहे ही माता लक्ष्मीसाठी खास आहे। माता लक्ष्मीचा प्रभाव हा अष्टमी तिथीला खूप जास्त असतो आणि या दिवशी जर तुम्ही काही उपाय सेवा केल्या तर माता लक्ष्मी ही आपल्याकडे प्रसन्न होते, आकर्षित होते, माता लक्ष्मी आपल्याकडे खेचली जाते। बघा, अष्टमी तिथीला उद्याच्या दिवशी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कन्यापूजन करायचं आहे। अष्टमी आणि नवमी या 2 तिथींना आपण कन्यापूजन करू शकतो। नवमीपेक्षा पण अष्टमी तिथी विशेष आहे, त्यामुळे उद्याच्या दिवशी आवर्जून कन्यापूजन करायचं आहे। त्यानंतर जर तुमच्या कुठे काही ओटी म्हणजे अजून तुम्ही भरलेल्या नसतील, त्यांची कुलदेवीची ओटी भरायची आहे किंवा अजून आम्हाला गावदेवीची ओटी भरायची आहे, सवासणीच्या ओट्या तुम्हाला भरायच्या असतील तर त्यासाठी देखील उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। उद्याच्या दिवशी जर तुम्ही सवासणीची देवीची ओटी भरली तर त्याचं खूप जास्त पटीने पुण्य तुम्हाला लाभेल। त्यामुळे उद्या म्हणजे काही महिलांच्या जर ओटी भरायच्या राहिल्या असेल तर त्यांनी आवर्जून उद्याच्या तिथीला ओटी भरायची आहेत। त्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्याला दीपदान करायचं आहे। धार्मिक स्थळ कुठं असतील तर तिथे जाऊन दीपदान करा, नाही तर आपल्या घरी 7 कणकेचे दिवे बनवा। घराचा जो उंबरटा असो या उंबरट्याच्या समोर 2 दिवे, त्यानंतर तुळशीच्या समोर 1 दिवा, देवघराच्या इथे 1 दिवा, आपल्या घरातील आपण जे धन वगैरे ठेवतो कपाटामध्ये, कपाटाच्या समोर 1 दिवा, घरामध्ये जी उत्तर दिशा असेल त्या उत्तर दिशेला 1 दिवा, असे 7 कणकेचे दिवे बनवून तुम्हाला लक्ष्मी प्राप्त किंवा लक्ष्मीप्रिय असणाऱ्या ठिकाणी ठेवायचे आहेत। याने तुम्हाला या नवरात्रीतील जे दीपदानाचं पुण्य आहे ना, हे पुण्य तुम्हाला लाभेल। ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत। त्यासोबत उद्याच्या दिवशी मी एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे। एक छोटासा उपाय किंवा छोटीशी गोष्ट आहे। उद्या अष्टमी तिथीला, दुर्गा अष्टमीला तुम्हाला हा नैवेद्य आपल्या कुलदेवीला दाखवायचा आहे। आपण घरामध्ये जो घट मांडलेला असेल, कुलदेवी असेल किंवा शारदीय नवरात्र उत्सव तुमच्या आजूबाजूला कुठे असेल, तुम्ही कुठेही हा नैवेद्य दाखवू शकता, पण उद्याच्या दिवशी या नैवेद्याला महामान आहे। आणि हा एक नैवेद्य जर तुम्ही उद्या अष्टमी तिथीला माता लक्ष्मीला अर्पण केला तर तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील, भाग्य फळफळून उठेल, तुमच्या घरातील गरिबी आणि दारिद्र्य संपेल आणि तुमच्या जीवनामध्ये अखंड कुलदेवी जी आहे, कुलदेवी असेल किंवा माता लक्ष्मी असेल, दुर्गा माता असेल, तर ह्या माता लक्ष्मीची कृपा जी आहे ही आयुष्यभर तुमच्या पाठीशी राहील। सगळ्यात पहिले सकाळी उठून आपण नित्यनेमाने ज्या साधना करत आहोत, जे व्रत करत आहोत, दुर्गा सप्तशती असेल किंवा जे काही स्तोत्र मंत्र असेल ते सगळं करायचं आहे। आणि त्यानंतर जेव्हा कुलदेवीला लक्ष्मीला तुम्ही नैवेद्य दाखवणार असाल, आता कुणी फळांचा नैवेद्य दाखवतो, तर प्रत्येक दिवसाचा एक वेगळा नैवेद्य असतो, कुणी तो नैवेद्य दाखवतो, प्रत्येक जण आपापल्या प्रथेनुसार देवीला नैवेद्य दाखवत असतो। तुम्हाला तो जो नैवेद्य तुम्ही दररोजचा दाखवत आहात हा दाखवायचा आहे, मात्र त्यासोबत फक्त त्या नैवेद्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे। आता ती कुठली वस्तू आहे तर तुम्हाला एक तांबूल घ्यायचं आहे। बघा, तांबूल, विड्याचं पान हे वेगळं असतं आणि तांबूल हे वेगळं असतं। जिथे तुम्हाला खायची पानं भेटतील किंवा जिथे तुम्हाला काय म्हणतो आपण त्याला, खायचे विडे असतात बघा, आपण जे गोड पानं खातो, तिखट पानं खातो, तर त्या दुकानात म्हणजे पानटपरी जी असते तिथेही तुम्हाला ते मिळून जाईल। फक्त त्यांना सांगा की दादा आम्हाला तांबूल पाहिजे,
किंवा उद्या मार्केटमध्ये जे सिटीत लोक राहतात तर मार्केटमध्ये थोडंसं फिरा, भरपूर स्टेशनला आणि फळं फुलं जिथे भेटतात तिथे तुम्हाला तांबूल सहज मिळतील. तर उद्या सकाळीच तुम्हाला एक तांबूल आपल्या घरी आणायचं आहे. नाही तर यूट्यूबला तुम्ही रेसिपी बघा, त्यामध्येही तुम्हाला ते दिसेल, म्हणजे कसं बनवायचं काय प्रॉपर सांगितलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही बघा आणि आपल्या घरीच ते साहित्यानं तुम्ही बनवलं तरीही चालेल. तर तुम्ही जे काही माता लक्ष्मीच्या समोर नैवेद्य अर्पण करणार आहात तर त्यासोबत त्यावरती तुम्हाला तांबूल ठेवायचं आहे. बघा, असं म्हटलं जातं की तांबूल हे लक्ष्मीला, कुलदेवीला, माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे. बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की तांबूलशिवाय माता लक्ष्मी ओटीही स्वीकारत नाही आणि तांबूलशिवाय माता लक्ष्मी अन्नही ग्रहण करत नाही. लक्ष्मीला आवडणाऱ्या किंवा लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत या सर्व गोष्टींमध्ये सर्वात पहिली गोष्ट आणि सर्वात प्रभावी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे तांबूल. आता असंख्य लोक अशीही आहेत की जी प्रत्येक महिन्यातील अष्टमीला माता लक्ष्मीला तांबूल अर्पण करतात. आता आपण प्रत्येक महिन्याला जरी या गोष्टी करत नसलो तरी उद्याची अष्टमी ही विशेष आहे. उद्याची अष्टमी ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे उद्या तरी न चुकता आपल्याला ही सेवा किंवा ही गोष्ट करायची आहे. घरी बनवा किंवा बाजारातून एक तांबूल घेऊन या आणि उद्या दुपारी हे तांबूल माता लक्ष्मीला अर्पण करा. हे लक्ष्मीला म्हणजे जिथे घट मांडलेला आहे तिथे तुम्ही तांबूल अर्पण केलं की त्यानंतर एक संध्याकाळी किंवा मग दुसऱ्या दिवशी ते तांबूल तुम्ही ग्रहण म्हणजे स्वतः तुम्ही ग्रहण करू शकता. घरातील एखाद्या व्यक्तीला जर ते ग्रहण करायचं असेल तर तुम्ही त्याला ते देऊ शकता किंवा तुम्ही अगदी निर्माल्यात ते टाकून दिलं तरीही चालेल. फक्त उद्याच्या दिवशी हे तांबूल तुम्हाला नैवेद्यासोबत माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. बघा, एक छोटीशी सेवा आहे, एक छोटीशी गोष्ट आहे. जर ही एक गोष्ट उद्याच्या दिवशी तुम्ही केली तर नक्कीच आयुष्यभर त्याचा लाभ तुम्हाला होत राहील. कुलदेवीची, माता लक्ष्मीची कृपादृष्टी तुमच्यावरती राहील. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होत जाईल आणि तुमच्या घरामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ना, हे दारिद्र्य संपत जाईल. नवरात्रीचे 9ही दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, नव प्रकारचे नैवेद्य अर्पण करण्यासाठी, नवमाळी अर्पण करण्यासाठी हे 9 दिवस खूप महत्त्वाचे मानले जातात. बघा, दररोज काहीतरी एक वेगळी सेवा, एक वेगळा उपाय असतो. मात्र उद्या महाअष्टमी आहे. जरी तुम्हाला इतर दिवशी काही जास्त नाही जमलं तरी उद्याच्या दिवशी जशा जमतील, जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा नक्की करा. आजचा हा उपाय, आजचा हा व्हिडिओ, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.